राज्यातील सर्व नागरिकांसाठी मोठी खुशखबर. तुमच्या घरातलं लाईट बिल जास्त येत असेल आणि लाईट बिल कमी करायचं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी. महावितरणाने नवीन 3 योजना लागू केल्यात. तुमच्या घरात जर महावितरणाच्या मीटरमधून तुम्ही जर लाईट वापरत असाल तर तुमच्यासाठी पहिली योजना आहे जिच्या माध्यमातून 120 रुपये तुम्हाला तुमच्या वीज बिलातून माफ होणार. तर दुसऱ्या एका नवीन योजनेतून 360 रुपये, तर तिसऱ्या योजनेमधून जवळपास 1000 रुपये तुमचे वीज बिलातले माफ होणार आहे. 300 युनिट मोफत वीज मिळेल तिसऱ्या योजनेतून. आणि चौथ्या योजनेतून लक्षात घ्या, चौथ्या योजनेमध्ये जबरदस्त सूट मिळणार आहे 38 लाख ग्राहकांना. राज्यात मीटरद्वारे वीज वापरत असणाऱ्या महावितरणच्या ग्राहकांसाठी या योजना आहेत. वीज बिल खूप वाढलेलं आहे आणि वीज बिल वाढल्यामुळे तुम्ही चिंतेत आला असाल तर या 3 योजना ज्या तुमच्यासाठी महावितरणाने लागू केल्या आहेत आत्ताच, त्या जाणून घेणं खूप गरजेचं आहे. सवलत देण्यात येणार आहे ग्राहकांना, फक्त त्यांना ही प्रोसेस माहिती असणं गरजेचं आहे. ही प्रोसेस तुम्ही जर एकदा लागू केली की तुम्हाला एका योजनेतून डायरेक्ट 120 रुपयाची सूट, तर दुसऱ्या योजनेतून 360, तर तिसरी योजना इतकी जबरदस्त आहे की जिच्या माध्यमातून 1000 ते 1500 रुपयाचं वीज बिल तुमचं डायरेक्ट माफ होणार आहे. आणि चौथी योजना तर क्रांतिकारी आहे जिच्या माध्यमातून 38 लाख ग्राहकांना, वीज ग्राहकांना प्रचंड मोठा फायदा होणार आहे. तर कोणत्या सवलती महावितरणाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, त्यासाठी काय पात्रता आहे, काय प्रोसेस करावं लागते लक्षात घ्या. कारण की पहा, हे नवे नियम जे आहे महावितरणाने आत्ताच लागू केलेले आहे, ज्यामुळे तातडीनं तुम्हाला काम करायचं आहे. तुमच्या घरातलं लाईट बिल जास्त येत असेल, तुमचं वीज बिल कमी करायचं असेल, पैसे तुमच्या बिलातून रक्कम कमी करायची असेल, कमी वीज बिल भरायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा. पहा, मीटर धारकांना 3 सवलती देण्यात येणार. त्याबरोबर स्मार्ट मीटरची देखील तरतूद करण्यात आलेली आहे. पहा, स्मार्ट मीटर जे आहे म्हणजे आता वीज बिल देखील काही ठिकाणी भरावं लागणार नाही. वीज बिलाच्या ऐवजी स्मार्ट मीटर त्या ठिकाणी आता येणार आहे. तर काय संपूर्ण सविस्तर जाणून घेऊयात. 120 रुपये कसे तुम्हाला वजा होतील, 360 कसे वजा होतील, जवळपास 1500 रुपये तुमच्या बिलातून कसे माफ होतील आणि कोणत्या 38 लाख ग्राहकांना जबरदस्त सूट आहे, तर संपूर्ण सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही तर पहा, पण जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कारण की महावितरणाने ही योजना खूप पूर्वीच चालू केलेली आहे, पण बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आणि त्यामुळे तुम्ही जास्त वीज बिल भरत आहात. कदाचित तुमच्या प्रत्येक बिलामधून 400-500 रुपये देखील कमी होऊ शकता. कदाचित तुमचं वीज बिल 0 होऊ शकतं. ही योजना फक्त लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी वीज कनेक्शन व त्याचे बिल भरण्यासाठी वेगवेगळ्या तारखा असतात आणि विविध सरकारी खात्यामध्ये आणि खाजगी कंपन्यांमध्ये जी बिले आहेत तर ते एकाच ठिकाणाहून भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आता लक्षात घेऊयात पहिली योजना काय आहे. सगळ्यात आधीची पहिली योजना जिच्या माध्यमातून 120 रुपये, लक्षात घ्या, 120 रुपये तुमचे सूट तुम्हाला होणार आहे. 120 रुपये तुमच्या वीज बिलातून कमी होणार आहे. 120 रुपये वीज बिलातून कसे कमी करायचे ते आपण पहिल्यांदा पाहू. नंतर 120 पेक्षा जबरदस्त योजना 360 रुपये, 360 रुपये वीज बिलातून कसे वजा करायचे ते आपण पाहणार. आणि त्यानंतरची तिसरी क्रांतिकारी योजना की दर महिन्याला 1000 ते 1500 रुपयाची सूट कशी मिळवायची, जबरदस्त सवलत आहे. आणि त्यानंतरची चौथी अतिशय क्रांतिकारक योजना की 38 लाख जे ग्राहक आहेत महाराष्ट्रातले, 38 लाख कस्टमर, 38 लाख ग्राहकांना काय मोठी सूट देण्यात आली आहे, पूर्ण महाराष्ट्रभर चर्चा आहे. त्याचबरोबर सोलर पॅनल जे आहेत, सोलर पॅनल बसवण्यासाठी देखील महावितरणाची एक योजना आहे. मोफत सोलर पॅनल तुमच्या घरावर बसवले जाणार आहे. ती 5 योजना आहेत, 4 ते 5 योजना आहेत. पहा, लक्षपूर्वक हा व्हिडिओ पात्रा. कारण की पहा, 120चा लाभ मिळतोय, 360चा मिळतोय, 500 रुपये देखील बिलातून कमी होतील, 1500 देखील कमी होतील. फक्त काय करायचं एकदा लक्षपूर्वक पात्रा. तुम्ही महावितरणाची लाईट वापरत असाल आणि वीज बिल वेळेवर भरत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आता सगळ्यात पहिली जे आहे 120 रुपये कसे कमी होतील हे एकदा आपण सगळ्यात आधी पाहू पहिल्या योजनेमध्ये. नंतर 360 कसे, नंतर 500, नंतर 1500 कसे सूट मिळेल आणि सोलर पॅनलचं कसा विषय आहे. आता लक्षात घ्या, राज्य सरकारने काय केलं आहे की ही जी बिलं आहेत बघा, ही बिलं जी येतात आता तुम्ही बघितलं असेल. आता लक्षपूर्वक आता ऐका, कारण काय होतं, ही योजना जुनेच आहे पण माहिती नसल्यामुळे तुम्ही जास्त बिल भरत होते आजपर्यंत. काय होतंय, आपल्या घरी छापील बिल येत असतं. छापील बिल येतं, बघ, छापायला सरकारला खर्च येतो. मग सरकारने काय सांगितलं, महावितरणाने काय सांगितलं की तुम्ही जर त्यांना जर असं म्हटले की आम्हाला छापील बिल नको आहे, आम्हाला ईमेलवर त्या ठिकाणी बिल पाठवा, डिजिटल बिल पाठवा, तर लक्षात घ्या तुम्हाला दर महिन्याला 10 रुपयाचं त्या ठिकाणी सूट मिळणार आहे. लक्षात घ्या, 10 रुपयाची सूट तुम्हाला मिळणार आहे. आता पुढच्या योजनेत डायरेक्ट 360 रुपयाची सूट आहे, लक्षात घ्या. पण 10 रुपये सूट मिळाल्यानंतर काय होणार आहे बघा, तर त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला,
टिक करावं लागेल तिथे की आम्हाला हे जे बिल आहे तर हे आम्हाला प्रिंटेड बिल नको आहे, आम्ही डिजिटल बिल आम्ही ॲक्सेप्ट करू. आता हे केलं की तुम्हाला दर बिलामधून 10-10 रुपयाची सवलत मिळेल. आणि लक्षात घ्या, एका विशेष पद्धतीनं पेमेंट केलं 500 रुपयाची देखील सवलत मिळणार आहे, ते पुढे सांगणार आहे. पण 10-10 रुपये सवलत म्हणलं तर एका वर्षात 12 महिने, दर महिन्याला 10, तर जवळपास 120 रुपयाची सूट तुम्हाला इथे मिळते. आता 120 रुपयाची सूट मिळाली, आता 360 रुपयाची कशी मिळवायची ते लगेच आपण एकदा पाहूयात. 120 रुपये आता तुमची सूट मिळाली म्हणून समजा. आता ही कशी मिळवायची, काय प्रोसेस आहे, व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहेत. पहा आता 360 कशी मिळवायची. आता पहा, ते असंही म्हटलेलं आहे दुसऱ्या योजनेमध्ये की तुम्ही जर तुमचं जे बिल आहे, बऱ्याच वेळा बिल आपण जे बरेचसे लोक आहेत की महावितरणच्या ऑफिसमध्ये जाऊन पेड करतात कॅशमध्ये, तर तसं न करता तुम्ही जर फोनपे, पेटीएम, गुगल पे किंवा नेट बँकिंग म्हणजे जी महावितरणाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं जर बिल भरलं तर तुम्हाला 1% सूट दिली जाते. 1% सूट. आता उदाहरणार्थ ज्याचं 1000 रुपये बिल आहे तर त्याच्यासाठी ते होतील 10 रुपये, ज्याचं 2000 आहे त्यासाठी 20 रुपये, ज्याचं बिल 3000 रुपये 30 रुपये. जर 30 रुपये जरी आपण एक अंदाजे धरलं ॲव्हरेज 30 रुपये, तर साधारणपणे 12 महिन्याचे होते 360 रुपये झाले का 360. तर असे जवळपास 360 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी याचे मिळाले. आता 500 रुपये कसे मिळतील. 500 रुपयासाठीचं काय तर हे डिजिटल पेमेंट जे आहे बा डिजिटल. आता 500 रुपयाचं काही नियम आहे लक्षात घ्या. आता तुम्ही दरवेळेस तुम्ही हे पेमेंट करत गेले फोनपे, गुगल पेने जर इलेक्ट्रिसिटी बिल भरत जर गेले तर कमाल म्हणजे मॅक्सिमम 500 रुपयापर्यंत तुम्हाला सवलत मिळणार आहे. आता लक्षात घ्या की ज्यांचं बिल समजा 5000 रुपये आहे आणि त्यांनी ऑनलाईन पेमेंट जर केलं तर 1% किती होतात, 5000 रुपयाचे 50 रुपये होतात. आता 50 रुपये त्या ठिकाणी होतात. आता तुम्हाला बिल किती येतं कमेंट करून कळवा, आपण त्यावरून लगेच कॅल्क्युलेशन करू की तुम्हाला किती सूट मिळेल, किती बिल येतं आणि कोणत्या कंपनीची तुम्ही वीज वापरता, लगेच कमेंट करा. थोडंसं व्यक्त व्हायला शिका, कमेंट केल्याशिवाय त्या ठिकाणी याच्यामध्ये काही क्लिअर होणार नाही. पहा कमेंट करा की कुठल्या कंपनीची वीज तुम्ही वापरता आणि किती लाईट बिल त्या ठिकाणी येतं, तुमच्या ठिकाणी युनिटचा रेट काय आहे हे थोडंसं कळू द्या. आपण त्यावर पुढचा व्हिडिओ लगेच घेऊन येणार आहे. तर इलेक्ट्रॉनिक बिल स्वीकारल्यामुळे तुम्हाला जवळपास 1% सूट मिळेल. ही सूट 500 रुपयापर्यंत असणार आहे, कमी जास्तीत जास्त 500 रुपयापर्यंत ही सूट असणार आहे. आता उदाहरणार्थ एखाद्याचं 10,000 रुपये जर बिल येत असेल तर कदाचित त्याला ती सूट जी आहे 100 रुपये मिळेल. तर ही सूट जास्तीत जास्त 500 रुपयापर्यंत त्या ठिकाणी मिळू शकते, त्याच्यावरती ही सूट मिळत नाही. आता त्यानंतर 1,500 ते 2,000 रुपये सूट मिळवण्यासाठीची पुढची योजना खूप जबरदस्त योजना आहे. पहा आता ही योजना ऐकून तुम्ही अगदी आश्चर्यचकित व्हाल, आनंदित व्हाल, कारण की तुम्ही म्हणाले आजपर्यंत आपण एवढं वीज बिल भरलं पण म्हणजे आपण फार चूक केली, कारण की तुम्हाला योजनाच माहिती नव्हती. लक्षात घ्या, ही योजना ऐकल्यानंतर तुम्हाला आनंदाचा धक्का बसणार आहे. पहा योजना अशी आहे की योजनेअंतर्गत तुम्हाला 300 युनिट हे वीज बिल मोफत मिळणार आहे. पहा आता 300 युनिट कसं मिळणार, तर यासाठी थोडीशी प्रक्रिया लक्षात घ्या. आता पहा हा प्रक्रियाला आहे, पण एकदा का हे काम केलं की तुम्हाला जवळपास तुम्हाला 300 युनिट दरवेळेस त्या ठिकाणी मिळेल. आता ही कशा पद्धतीने मिळेल, तर तुम्हाला सरकार अनुदान देणार. कशासाठी अनुदान देणार, तर तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी. सोलर पॅनल बसवण्यासाठी हे देणार. तुम्हाला सोलर पॅनल मग ते कसे बसवायचे त्याला खर्च येईल, तर घाबरू नका. सरकार तुम्हाला प्रत्येक कुटुंबाला 78,000 रुपये देत आहे. पहा 78,000 रुपये तुम्हाला 3 किलोवॅटच्या सिस्टीमसाठी देण्यात येणार आहे. आणि त्यानंतर तुमची जी वीज आहे तर ती वीज त्या सोलर मार्फत तुम्हाला मोफतपणे मिळणार आहे. तुमची वीज जर तुमच्या वापरापेक्षा तयार झाली जास्त तर ती जी महावितरण परत घेऊन तुम्हाला त्याचे पैसे देखील देऊ शकतं. तर अशी क्रांतिकारी योजना ही असणार आहे. तर ही योजनेचं नाव आहे PM सूर्यघर योजना. तर या योजनेअंतर्गत तुम्हाला सोलर बसवण्यासाठी तुम्हाला जे आहे सरकारकडून हे होतं, यानंतर तुमचं वीज बिल शून्य होतं, अर्थातच तुमची वीज मोफत मिळते. जास्तीची वीज महावितरणला विकूनही उत्पन्न मिळतं, असं जबरदस्त याच्यामध्ये हे आहे. 19 फेब्रुवारी 2024 रोजी ही जी हे आहे ही त्या ठिकाणी याच्यामध्ये एक चेंजेस झाला होता. तशी योजना फार जुनी आहे, पण तुम्हाला 78,000 रुपये 3 किलोवॅटच्या सोलर सिस्टीमसाठी याच्यात मिळतात. आता नंतरची सगळ्यात क्रांतिकारी योजना जी 38 लाख ग्राहकांसाठी आहे, त्या योजनेचं नाव आहे अभय योजना. महावितरणाची अभय योजना. हिच्या अंतर्गत 38 लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजना सुरू केली होती. 1 सप्टेंबरपासून ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस जे मागच्या सरकारचे ऊर्जा मंत्री होते तर त्यांनी ही सुरू केली होती. तर त्यांच्यामध्ये काय होतं की 31 मार्च 2024 पर्यंत
थकीत असलेल्या बिलामुळे ज्या लोकांचे कनेक्शन कापले गेले, ज्यांचं कनेक्शन बंद केलं, तर त्या लोकांना जो विलंब आकार होता, म्हणजे जो विलंब जे बिल लेट भरल्यामुळे जो दंड भरावा लागतो, त्याचा दंड माफ करण्यात आला होता आणि ग्राहकांना एक 6 हप्ते म्हणजे 6 महिने वेळ देण्यात आला होता, की तुम्ही काय करा, की 6 महिन्यात हे जे आहे बिलं भरून टाका, तुम्हाला कुठल्याही दंडाची रक्कम मिळणार नाही. तर ही जी काय याची जी अंतिम मुदत होती बघा, ही 30 नोव्हेंबरपर्यंत होती, पण ही वाढवण्यात आलेली आहे, 31 डिसेंबरपर्यंत करण्यात आली. त्यामुळे जर तुमचंही कनेक्शन तोडलेलं असेल, कनेक्शन कट झालेलं असेल, तुमचं थकीत बिल असेल, 31 मार्चच्या आधी कनेक्शन कट असेल, तर तुम्हाला अजूनही चान्स आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ते जे आहे ते भरू शकता आणि तिथून पुढे तुमची जे आहे हे चालू करू शकता. आता पहा, ही जी योजना आहे बघा, या योजनांची जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर एक टोल फ्री क्रमांक आहे 1912 म्हणून. 1912वर तुम्ही कॉल करू शकता. तर तिथे जाऊन तुम्ही त्या ठिकाणी ही माहिती घेऊ शकता. तर हीच अशीच माहिती होती. अशाच माहितीपूर्ण याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बोलत आहात, कुठल्या कंपनीची वीज तुम्ही वापरत आहात, तुमच्याकडे रेट काय आहेत युनिटचे रेट तुमच्या बिलावर तुम्हाला पाहायला मिळतात. ते कसे बघायचे तेही तुम्हाला पुढे सांगूया. तर कमेंट नक्की करा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.